निश्चितच आपण जय महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे। 16 तारखेपासून आम्ही शासनाला एक इशारा वजा दिला होता, विनंती केली होती की आम्ही असहकार या ठिकाणी पुकारत आहोत। 16 ते 20 तारखेदरम्यान एक असहकार या ठिकाणी जिल्ह्याभरातून 10 पंचायत समितीच्या माध्यमातून मुख्यालयाच्या माध्यमातून झालेला आहे आणि आज आम्ही शासनाला कळवलं होतं की आम्ही 23 तारखेपासून बेमुदत आंदोलनावर जाणार आहेत, काम बंद आंदोलन करणार आहेत। आमच्या मागण्या तुम्ही निश्चितपणे विचारात घ्या आणि आम्हाला कुठेतरी न्याय द्या अशी आमची भूमिका होती। शासनाने आज तारखेपर्यंत सद्यस्थितीमध्ये कोणतीही भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही, पण असं आमच्या ऐकवात आले की 25 तारखेला ग्रामविकास मंत्री या ठिकाणी मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि पुढील मार्ग या ठिकाणी निघेल असं आम्हाला अपेक्षित आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, शाळा कॉलेजच्या परीक्षा आहेत, या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शासनाने आमची दखल तात्काळ घ्यावी। आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन आम्ही आनंदाने या ठिकाणी करत नाहीत। आमच्या मागण्या आणि आमचे पगार या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमाची तुलना करता कमी आहेत। आम्हाला कुठेतरी समान स्तरावर कुठेतरी आणून शासनाने ठेवावं अशी या ठिकाणी मी विनंती शासनाला या माध्यमातून करतो आणि जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आज तारखेपासून बेमुदत आंदोलन आम्ही करत आहोत। आता शिवसरांना या ठिकाणी आम्ही निवेदन देऊ, कलेक्टर ऑफिसला सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडमना या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी देणार आहोत आणि दुपारच्या सत्रानंतर या मंचाखालीच आम्ही बसून राहणार आहेत। पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी त्यांच्या कार्यालयाच्या समोर बसून या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन करतील।